equation of line in standard form. Equation of the line. Now, what is equation of the line? Equation of the line is nothing but equation in x and y which satisfied by the coordinates of all points on a line and no other points is called equation of the line. Equation of the x-axis is that y equal to 0 and equation of the y-axis is x equal to 0. Here equation of the x-axis is y equal to 0 because all points on x-axis and y coordinate of all points on x-axis is 0. Therefore equation of x-axis is y equal to 0 and all points on y-axis and their coordinates x coordinate is equal to 0 means that x coordinate of all points on y-axis equal to 0. Therefore equation of the y-axis x equal to 0. तर इथे ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम. इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस म्हणजे ह्या एक्स ॲक्सिसवर हे जे पॉईंट्स आहेत ह्यांचा जर आपण वाय कोऑर्डिनेट जर घेतला तर तो किती येणार आहे? तो येणार आहे वाय इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज दॅट वाय इक्वल टू 0. कारण प्रत्येक पॉईंटसाठी वाय निर्देशक हा 0 आहे. वाय कोऑर्डिनेट इज 0 पॉईंट्स विच आर लाईज ऑन एक्स ॲक्सिस. तसंच वाय ॲक्सिसवर जे पॉईंट्स आहेत त्याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स निर्देशक काय आहे? 0 आहे. इथला कोणताही पॉईंट जर घेतला आणि आपण त्याचा एक्स निर्देशक बघितला तर तो 0च येणार कारण ते सगळे पॉईंट्स हे वाय ॲक्सिसवर आहे म्हणून एक्स निर्देशक 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ द वाय ॲक्सिस इज दॅट एक्स इक्वल टू 0. अँड इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता एक रेषा आपण काढू जी एक्स ॲक्सिसला समांतर आहे. तर त्या समांतर रेषेचं आपल्याला इक्वेशन काढायचंय. आता ही एक्स ॲक्सिसला समांतर आहे पण ह्या रेषेचं मात्र आपण इक्वेशन काय काढलं? वाय इक्वल टू 0 बिकॉज वाय कोऑर्डिनेट ऑफ ऑल पॉइंट्स विच आर ऑन एक्स ॲक्सिस इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज 0. पण आता एक्स ॲक्सिसला इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज दॅट इज वाय इक्वल टू 0. पण एक्स ॲक्सिसला जर आपण असा एक समांतर जर रेषा काढली तर ह्याचं इक्वेशन काय येणार? इथे वाय इक्वल टू 0 आहे पण इथे समथिंग आहे, समथिंग डिस्टन्स आहे. तर इथे समजा के आहे. इथे वाय इक्वल टू 0 एक्स इक्वल टू 0 पण ह्याच्यावर जे पॉईंट्स आहेत त्यांचा मात्र वाय इक्वल टू 0 येणार आहे म्हणून इक्वेशन ऑफ एक्स वाय इक्वल टू 0. आता इक्वेशन ऑफ दिस लाईन विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज दॅट वाय इक्वल टू के. कारण हे डिस्टन्स वाय आहे आणि म्हणून मग वाय इक्वल टू के. तर ह्या रेषेचं इक्वेशन काय आहे? वाय इक्वल टू के. आणि ह्या रेषेचं ह्या एक्स ॲक्सिसचं इक्वेशन आहे वाय इक्वल टू 0. तसंच जर इक्वेशन्स ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म. तर आज आपण इक्वेशन्स ऑफ नॉन व्हर्टिकल अँड नॉन हॉरिझॉन्टल लाईन्स इन डिफरंट फॉर्म्स शिकणार आहोत. तर इथे हे एवढे 5 डिफरंट फॉर्म्स आहेत. पॉईंट स्लोप फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉईंट्स फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म अँड नॉर्मल फॉर्म. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो तर ते इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस, इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस अँड इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. तर इथे इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज y equal to 0 and equation of y axis is x equal to 0 and equation which is parallel to x axis is suppose this distance is k. Therefore equation of this line is y equal to k and equation of the line which is parallel to y axis is let this distance is k. Therefore equation of this which is parallel line to y axis is that is x equal to k. ह्याप्रमाणे आपण हे मागच्या वेळेस हे इक्वेशन बघितलं ते आता आपण हे इक्वेशन्स बघत आहोत. नॉन व्हर्टिकल आणि नॉन हॉरिझॉन्टल लाईन्सचे डिफरंट फॉर्ममधले इक्वेशन्स. पॉईंट स्लोप फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉईंट्स फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म आणि नॉर्मल फॉर्म. तर पहिल्यांदा आपण पॉईंट स्लोप फॉर्म शिकत आहोत. तर आता इथे ही रेषा आहे. ह्या रेषेचा स्लोप हा m आहे आणि ही रेषा ए बिंदूतून जाते ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 आणि y1. तर इथे आपल्याला ह्या रेषेचं ही जी लाईन L आहे हिचे आपल्याला इक्वेशन काढायचे. तर आपल्याला ह्या रेषेचा स्लोप माहिती आहे. इट इज इक्वल टू m अँड 1 पॉईंट इज गिवन दॅट इज पॉईंट ए विच हॅविंग कोऑर्डिनेट्स x1 अँड y1. तर ह्यावरून आपल्याला ह्या रेषेचा स्लोप काढायचा आहे, ह्या रेषेचं इक्वेशन काढायचं आहे. नाउ टू फाइंड द इक्वेशन ऑफ द line L having slope m and which passes through the point A
हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स x1 अँड y1. तर ह्या रेषेचं आपल्याला काय काढायचं आहे, इक्वेशन काढायचं आहे. आणि जे इक्वेशन असणार आहे पॉइंट स्लोप फॉर्म मध्ये, तिथे आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. लेट एल बी द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1 अँड y1 अँड विच हॅज द स्लोप m. Let L be the line passing through the point A having coordinate x1 and y1 and which has the slope m. Now take any point on this line. Let P be the any point and having coordinate x and y. Let P is a point having coordinate x and y and be any point on the line L. Then slope of the line L equal to y minus y1 divided by x minus x1. But slope of the line L is given, that is m. Therefore m equal to y minus y1 divided by x minus x1 equal to m into x minus x1 equal to y minus y1, or y minus y1 equal to m into x minus x1. Now this is the slope of the line. This is the slope line. This is the equation of the line L. This is equation of the line L. तर इथे आपण ह्या पद्धतीने ह्या रेषेचं इक्वेशन काढलेलं आहे. तर ह्या रेषेवर आपण अजून एक बिंदू कन्सिडर केलेला आहे. लेट पी बी एनी पॉइंट हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स आणि वाय, आणि त्यावरून आपण स्लोप ऑफ द लाईन एल काढलेला आहे y मायनस y1 डिवायडेड बाय x मायनस x1. बट स्लोप इज गिवन, दॅट इज इक्वल टू m. मग m इक्वल टू y मायनस y1 डिवायडेड बाय x मायनस x1. मग तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले, m इंटू इन ब्रॅकेट x मायनस x1 इक्वल टू y मायनस y1. मग y मायनस y1 equal to m into x minus x1, and this is the equation of the line. आता हे इक्वेशन पॉइंट स्लोप फॉर्म मध्ये आहे, जिथे स्लोप m आहे आणि हे कोऑर्डिनेट्स आहेत पॉइंटचे.